करताय पण रिझल्ट दिसत नाहीये, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण तुमच्यापैकी बरेच जण या 6 मिस्टेक करतातच आणि मला वाटतं की वेट लॉस मध्ये या 6 मिस्टेक्स तुम्ही तरी करू नये, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डायटिशियन प्राची अँड वेलकम टू फिट रिसेट विथ प्राची, जिथे कविता मनाला आणि डाएट शरीराला हेल्दी बनवतं. लोक म्हणतात माझं थोडंसं वजन वाढलंय, एवढं चालतं, पण खरंच चालतं का? तिने कीटो डाएट केला तर मीही करणार. ती रोज ग्रीन टी पिते तर मीही पिणार. माझ्या फ्रेंडने विदाउट एक्सरसाइज वजन कमी केलं तर मीही करणार. असाच तुम्हीही विचार करताय का? ओबेसिटीला लाईटली घेणं. बघा, जर तुमचं 1 किलो जरी वजन वाढलं असेल तर त्याला जिवंत ठेवण्यासाठी 3 किलोमीटर इतकी ब्लड वेसलची गरज असते. आणि इमॅजिन करा, जर तुमचं वजन 20 किलो वाढलंय तर 20 गुणिले 3 म्हणजे 60 किलोमीटर इतकी ब्लड वेसल्स. जणू त्यात एखाद्या गावाची लांबीच. म्हणजे आपल्या हार्टला इतकं ब्लड पंप करावं लागेल, तेही 60 किलोमीटर. आणि त्या हार्टवर किती प्रेशर येत असेल बघा. आता जर तुम्ही बघितलं तर हार्टचे पेशंट्स खूप वाढलेत. आणि का वाढले? कारण की आपण या ओबेसिटीला खूप लाईटली घेतो. आणि म्हणूनच ओबेसिटीला लाईटली घेऊ नका. आणि जर ज्यांचं वजन थोडं वाढलं असेल, काळजी करू नका, कारण ही वेट लॉस सिरीज मी तुमच्यासाठीच तयार करतेय. तर आता बघूया मिस्टेक नंबर 2. पण त्याआधी एक एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करेन. काही दिवसापूर्वी एक पेशंट आली. ती म्हणाली, मॅडम मला 10 दिवसात 5 किलो कमी करायचंय. मी विचारलं कशासाठी एवढी घाई? ती म्हणाली लग्न आहे, फोटोमध्ये स्लिम दिसली पाहिजे. तर मिस्टेक 2, फास्ट हा वर्ड तुमच्या डिक्शनरीतून डिलीट करा. कारण वेट लॉस मध्ये तुमचं फोकस वेट लॉस वर नाही तर फॅट लॉस वर असायला पाहिजे. कारण तुम्हाला फक्त वेट लॉस नाही तर शरीराला स्ट्रॉंग, फिट आणि हेल्दी बनवायचंय. आता बरेच लोक काय करतात, एखादं पर्टिक्युलर न्यूट्रिएंट आपल्या डाएट मधून रिमूव्ह करतात. जसं की कार्ब फ्री डाएट, कार्ब्स बिलकुल पण नाही खाणार, किंवा फक्त प्रोटीन डाएट घेणार, बाकी काहीच खाणार नाही. पण यामुळे न्यूट्रिएंट डिफिशियन्सी येऊ शकते. म्हणूनच नंबर 3 जी मिस्टेक सगळे करतात, ट्रेंडिंग डाएटला फॉलो करतात. तर ही चूक करायची नाहीये. आता तुम्ही बघितलं असेल कीटो डाएट, इंटरमिडिएट फास्टिंग, कार्ब फ्री डाएट, असे कितीतरी डाएट आहेत. आणि मी त्या डाएटला असं नाही म्हणणार की ते चुकीचे आहेत किंवा त्यांना तुम्ही फॉलो करू नका. पण प्रत्येक डाएटचा एक पर्टिक्युलर पर्पज आहे आणि तो लक्षात न घेता, त्याला न समजता तुम्ही त्याला ब्लाइंडली फॉलो करणं हे चुकीचं आहे. कारण त्यांनी केलं म्हणून मीही करणार ही आयडिया चुकीची आहे. तर आता बघा, एक तुम्हाला अजून एक उदाहरण देते. मी ज्या हॉस्पिटलमध्ये आधी काम करायची तिथे काही इंटर्न्स होते. तर एकदा आमचं असं ठरलं की आपण सेम काहीतरी कपडे घ्यायचे, कारण की न्यूट्रिशन वीक येणार होता. तर आमची थीम तिथे डिसाइड झाली की हेच घ्यायचंय. तेव्हा सगळ्यांनी ते घालून बघितले. तेव्हा एक मुलगी होती जिला तो एम साईज आलाच नाही. तिला खूप टाईट होत होतं. तर ती माझ्याकडे आली, मॅम हा जो ड्रेस आहे ना, याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण की हा मला फिट नाही बसत आहे. मी म्हटलं ठीक आहे, आपण तुझ्यासाठी एल साईज घेऊन घेऊ. ती बोलली नाही, सगळ्यांना जर एम साईज होतीये तर मला पण एम साईज होणारच. हा एम साईज आहेच नाही, मला चुकीची साईज दिली गेली आहे. कारण की सगळ्यांना झालं तर मला तर व्हायलाच पाहिजे ना, मी लठ्ठ थोडी आहे. बघा, याच्यातून मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करेल की बरेचदा असं होतं की कोणीतरी काहीतरी करतंय आणि त्याला रिझल्ट दिसताय, तर मीही केलं की रिझल्ट दिसेल. पण तसं होत नाही. कारण आपण एक गोष्ट विसरतो की प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या बॉडीचं फंक्शन वेगवेगळं आहे, प्रत्येक व्यक्तीचं खाण्यापिण्याची पद्धत वेगवेगळी आहे, सवयी वेगवेगळ्या आहेत. मग जरी तुम्ही सेम डाएट जरी फॉलो केला तरी सुद्धा त्या रिझल्ट मध्ये काहीतरी कमी जास्त होणारच. त्यामुळे तुम्ही असा डाएट फॉलो करा जो नेहमीसाठी तुम्ही फॉलो करू शकाल, अगदी आयुष्यभरासाठी सुद्धा. आणि जे पण तुम्ही खाल त्याला तुम्ही एन्जॉय करू शकले पाहिजे. नंबर 4, मीलला स्किप करणं किंवा खूप कमी कॅलरी कंझ्युम करणं. बघा, जर तुम्ही जेवण स्किप कराल तर मेटाबॉलिझम स्लो होईल, क्रेविंग्स वाढतील, पण वजन कमी होणार नाही. नंबर 5, लुझिंग वेट विदाउट एक्सरसाइज. होऊ शकतं पण नाही करायचं. आणि जर समजा कोणी तुम्हाला दावा करत असेल की विदाउट एक्सरसाइज सुद्धा तुम्ही वेट लॉस करू शकता, तर त्या व्यक्तीपासून दूर पडायचं. कारण हा शेवटी एक शॉर्टकट आहे. वजन कमी होईल तुमचं, पण तुम्ही हेल्थला गमावून बसाल. पण मग आता काय करायचं? बघा, तुम्हाला जीही एक्सरसाइज आवडते ती करा. तुम्हाला डान्स आवडतो, डान्स करा. वॉकिंग, रनिंग, झुंबा किंवा वेट एक्सरसाइज किंवा जिम मधली कुठलीही एक्सरसाइज तुम्ही करा. कारण बघा, याचे 2 कारण आहेत. पहिलं एक कारण, जेव्हा
तुम्ही जेवणामध्ये बदल करता त्यामुळे जे फ्युचर मध्ये फॅट डिपॉझिट होणार होतं त्याला तुम्ही थांबवलं, पण जे ऑलरेडी फॅट डिपॉझिट आहे त्याच्यासाठी काय? तर नंबर 2 जे महत्वाचं कारण आहे, चुकीचं डाएट आणि लाईफस्टाईल मुळे जे काही डिपॉझिट फॅट आहे त्याला तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही एक्सरसाइज कराल तेव्हा स्वेटिंग होईल, तेव्हा तुमची ब्रीदिंग वाढेल, तर ऑटोमॅटिकली जे डिपॉझिट फॅट आहे तर ते बर्न व्हायला स्टार्ट होईल आणि त्यामुळे तुमचं वेट लॉस होईल. आणि 6वी मिस्टेक, जर तुम्हाला डायबिटीज आहे, पीसीओडी आहे, थायरॉइड आहे किंवा कुठलाही आजार आहे तर ती व्यक्ती समजून घेते की माझं वजन अजिबात कमी होऊ शकत नाही. चला तर मी तुम्हाला एका छोट्या उदाहरणातून समजून सांगते. तुमचा पार्टनर आहे जो तुमच्यावर रागवला आहे कारण तुम्ही एक मोठी चूक केलेली आहे, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही चूक केली आहे. त्या पार्टनरला मनवायचा प्रयत्न कराल, खूप सारे एफर्ट्स घ्याल आणि जोपर्यंत ती व्यक्ती खुश होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहाल. तर याचा अर्थ असाच की तुमच्या चुकीच्या डाएट फॉलो करण्यामुळे, चुकीच्या लाईफस्टाईल मुळे तुमचं शरीर तुमच्यावर रुसलंय आणि त्याचं सिम्पटम म्हणून तुम्हाला पीसीओडी, थायरॉइड, डायबिटीज असे सिम्पटम त्यांनी दाखवले. तर आता तुमचं काम आहे तुमच्या शरीराला तुम्हाला मनवायचं. थोडा वेळ जाईल, थोडे एक्स्ट्रा एफर्ट सुद्धा घ्यावे लागतील, पण तुमच्या पार्टनर सारखंच तुमची बॉडी सुद्धा खुश होईल, तुम्हाला एक्सेप्ट करेल. चला तर मग आता कोण कोण या 6 मिस्टेक करणार नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, काही महत्वाची माहिती मी तुम्हाला दिली असं वाटत असेल आणि ही माहिती तुमच्या वेट लॉस जर्नी मध्ये खरंच कामाची आहे असं वाटत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्वाच्या वेट लॉस व्हिडिओ साठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि थँक्यू सो मच कारण तुम्ही या व्हिडिओला एंड पर्यंत बघितलं. थँक्यू.